नवी मुंबईकरांसाठी नव्या वर्षाचं गिफ्ट पहिल्या प्रवासी विमानाचं यशस्वी लँडिंग झाले। नवी मुंबई विमानतळ महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन ठरणार आहे। बहुचर्चित नवी मुंबई विमानतळावरती रविवारी दुपारी पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वी पद्धतीने लँडिंग झालं। A320 हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमान विमानतळावरती उतरलं असून पुढील वर्षामध्ये नवी मुंबईकरांना त्यांच्या हक्काचं विमानतळ मिळणार आहे। 17 एप्रिल 2025 मध्ये येथील प्रवासी आणि कार्गो विमानसेवा पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे आणि हे देशातील युनिक विमानतळ असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। नवी मुंबई विमानतळ महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। कमर्शियल फ्लाइट करता देखील हे एअरपोर्ट आपल्याला खुलं झालेलं दिसेल। हे देशातलं अतिशय आधुनिक एअरपोर्ट आहे। याला 2 रनवे आहेत, 4 टर्मिनल आहेत, सगळे टर्मिनल एकमेकांशी जोडलेले आहेत। टर्मिनल टू टर्मिनल रेल्वे आहे। याच्यामध्ये आपल्याला जवळपास 9 कोटी पॅसेंजरची व्यवस्था आहे। अशा प्रकारचं अत्याधुनिक असं एअरपोर्ट या ठिकाणी तयार झाल्यामुळे निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाला एक मोठी चालना मिळणार आहे। आज के दिन वो संभव है क्योंकि सबसे बड़ा एयरक्राफ्ट जो कमर्शियल एयरक्राफ्ट है वो लैंड होने वाला है। वो पूरा प्रोसीजर चेक कर रहा है, हवा में ऑलरेडी है, वो देखे होंगे ऊपर से। तो पूरा प्रोसीजर चेक करके उसमें जो एग्जामिनर्स हैं फिर फाइनली वो रिपोर्ट देते हैं और अप्रूवल मिलता है और फिर फाइनली AIP पब्लिकेशन बोलते हैं वो पब्लिश होता है, DGCA लाइसेंस मिलता है। ये सब मिल के 17 अप्रैल को हम इनॉग्रेशन की तैयारी कर रहे हैं डोमेस्टिक पॅसेंजर्स के लिए और कार्गो के लिए। आता एक बघा, आपण या ठिकाणी कामाकन गेल्या 8-10 दिवसामध्ये जर 8-10 महिन्यामध्ये बघितलं, एअरपोर्टच्या फार प्रमाणामध्ये गती आलेली आहे। या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी होती, ते सर्व अडचणी दूर करून आपल्या माहितीसाठी C-130 डिफेन्स प्लेनची लँडिंग केली, कॉमर्शियल प्लेनची लँडिंग केली, रनवे तयार आहे, टर्मिनल बिल्डिंग आपल्या समोर दिसत आहे। जवळजवळ एक 83-84% काम झालेलं आहे। मला वाटतं आपण सर्व सकारात्मक दृष्टिकोनाने पाहूया। निश्चितपणे वेळेवर या ठिकाणी एअरपोर्टच्या कमर्शियल ऑपरेशन सुरू होईल। वाशी का टोल हटने के बाद काफ़ी लोग अटल सेतु से वहाँ शिफ्ट हो गए हैं और जब कल भी एक फ्रेंड कॉल किया था, कब परेड से निकला 40 मिनट में यहाँ पहुँच गया। तो इस तरह लोग फीडबैक दे रहे कि अभी 40 मिनट में ऑलरेडी पहुँच रहे। ये और भी सुविधा जब उल्वे कोस्टल रोड बन जाएगी और शिवाजी नगर से एक उल्वे कोस्टल रोड और भी अच्छा हो जाएगा। तो यहाँ का जो कनेक्टिविटी है बहुत अच्छा है, नॉर्थ साउथ ईस्ट वेस्ट सब कनेक्टिविटी अच्छा है। आणि दरम्यान नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्य काय आहेत ते आपण पाहूयात। नवी मुंबई विमानतळावरती व्यावसायिक प्रवासी विमानाचं यशस्वी लँडिंग झालंय। मार्च 2025 पासून नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होईल। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार यामुळे कमी होईल। नवी मुंबईतील विमानतळ देशातील सर्वात दुसरे मोठे विमानतळ ठरणार आहे। या विमानतळाचा रनवे 3.7 किलोमीटर इतका लांब असेल। या विमानतळावरती एकाच वेळी 350 विमानं उभी राहतील। येथून एका वर्षाला 9 कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील। सुरुवातीला 60 लाखांच्या आसपास प्रवासी वर्षाला प्रवास करणार आहेत। मुंबईपासून 40 किलोमीटर अंतरावरील पनवेल जवळ 1160 हेक्टर परिसरामध्ये विमानतळ बांधण्यात आलेलं आहे। या विमानतळाला मेट्रो, लोकल, बस आणि वॉटर टॅक्सी सोबत जोडलं जाणार आहे। 11 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळावरती पहिलं हवाई दलाचं लढाऊ विमान उतरवलेलं होतं। सुरुवातीला देशांतर्गत आणि नंतर आंतरराष्ट्रीय सेवा हेतून सुरू होणार। महाराष्ट्र सरकारने जुलै 2008 मध्ये विमानतळाच्या बांधकामास मान्यता दिलेली होती। नवी मुंबई विमानतळ 2032 पर्यंत 4 टप्प्यामध्ये बांधून पूर्ण होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये भूमिपूजन केलेलं होतं। हा प्रकल्प DBFOT अंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे कार्यान्वित केला जातोय।
नवी मुंबई विमानतळ महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन ठरणार आहे.